त्या काळी फार मोठ्या प्रमाणात मुलांचे आणि महिलांचे बाजार भरायचे. तोफा जागच्या आलेनात, घोडे जागचे पुढे जाईनात आणि मग शहाजी राजे, शरीफजी राजे आणि सगळ्या निजामशाहीच्या सैन्याला मोठा विजय मिळाला. चांदबिबी महाल आणि सुलताना चांदबिबी यांचा काही संबंध नाही. जर इथे त्या काळात ही सगळी कर्तबगार मंडळी निपजली नसती तर कदाचित महाराष्ट्राचा दख्खनचा इतिहास कदाचित वेगळा झाला असता. तिसगाव मार्गे भिंगारजवळ त्यांनी डेरा दिला, कारण तेव्हा हे अहमदनगर शहर नव्हतं. त्यामुळे देश कुठलाही असेल, आफ्रिकेतून कोणी आलं असेल, तुर्कस्तानातून कोणी आलं असेल, अरब देशातून कोणी आलं असेल, पण त्यांनी या शहराला आपलं मानलं. गुजरातमधून आलेले हजरत शाह शरीफांना नवस केला. पुढे त्यांना संतती झाली आणि मग 2 मुलांची नावं त्यांनी शाह शरीफांवरून शहाजी आणि शरीफजी अशी ठेवली. तर त्या काळी मुंबई नव्हतं, त्या काळी पुणे नव्हतं, तेव्हा औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर नव्हतं. तेव्हा दक्षिण भारतामध्ये जायचं तर सगळ्यात महत्त्वाचं जे शहर होतं ते म्हणजे अहमदनगर. तर सर, आत्ता आपण जे म्हणतो की आता नगरचा स्थापना दिवस आहे आता 28 मे. तर सर, हे स्थापना म्हणजे नक्की काय, त्या दिवशी नेमकं काय झालं होतं? अहमदनगरची निजामशाही ही एकेकाळी महाराष्ट्रातलं एक अतिशय महत्त्वाचं असं राज्य मानलं जात होतं. साधारण निजामशाहीचा जो काळ आहे तो 1490 ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आसपासचा काळ, म्हणजे 1636 पर्यंत ही निजामशाही टिकली. आणि या निजामशाहीची सुरुवात झाली एका लढाईच्या निमित्तानं, जी जंग-ए-बाग नावानं प्रसिद्ध आहे. झालं असं होतं की पूर्वी बहमनी राज्य होतं आणि बहमनी राज्यामध्ये खूप अन्याय अत्याचार होत होते. जनतेला लुबाडलं जात होतं, त्याची पिळवणूक होत होती. सर्वसामान्य माणसाचं जगणं खूप असह्य झालेलं होतं. आणि अशावेळी विजयनगरला जाणाऱ्या एका कुटुंबाला पकडून त्यांना बाटवलं गेलं. आणि पुढे ही जी बाटवली गेलेली मंडळी होती ती पुन्हा स्वाभिमानानं पुन्हा महाराष्ट्रामध्ये आली. आणि त्यांच्यातला जो मलिक अहमद, जो नंतर निजामशाहीचा संस्थापक बनला, त्यानं असं ठरवलं की माझे वडील मलिक जे हसन म्हणून जे होते ते बहमनी राज्यामध्ये खरं म्हणजे खूप वरच्या पदापर्यंत पोचले होते, तिथे वजीर झालेले होते. पण तिकडे पण इतक्या मारामाऱ्या सुरू झाल्या होत्या, एकमेकांचे मुर्दे पाडणं सुरू झालं होतं की तिथे राहण्यामध्ये आता काहीच अर्थ नाही असं या सगळ्या मंडळींना वाटायला लागलं होतं. ते राज्य कुठे होतं सर? हे सगळं गुलबर्गा, बिदर हा जो भाग आहे कर्नाटकातला, काही भाग आंध्रमधला. तर त्यांनी असं ठरवलं की पुन्हा आपण महाराष्ट्रात जाऊयात आणि आपलं स्वतःचं स्वतंत्र राज्य स्थापन करूयात. आणि म्हणून मलिक अहमदानं पहिल्यांदा बीड, जुन्नर हा जो त्यांचा जहागिरीचा भाग होता तिथे येऊन त्यानं सगळ्या लोकांचा विश्वास संपादन केला. बहुतेक ठिकाणी मराठेच इथे त्या भागामध्ये त्या भागाचं नेतृत्व करत होते. सगळ्यांना मदत करून एक एक किल्ले त्यांनी हस्तगत करायला सुरुवात केली. आणि जेव्हा हे बहमनीतल्या बाकीच्या सुलतानांना कळलं, तेव्हाचे जे सरदार होते आणि ज्यांना सत्तेमध्ये खूप रस होता, त्यांना असं वाटलं की हा आपल्याला डोईजोड होईल, याला आता संपवलं पाहिजे. आणि म्हणून सगळ्या बहमनी सरदारांनी, तिथल्या सुलतानांनी मिळून जहांगीर खान, जो तेलंगणचा सुभेदार होता, त्याला मोठं सैन्य दिलं आणि सांगितलं की तू आता या मलिक अहमदाला संपूर्णच परत आहे. तो मोठं सैन्य घेऊन आला. तिसगाव मार्गे भिंगारजवळ त्यांनी डेरा दिला, कारण तेव्हा हे अहमदनगर शहर नव्हतं, तेव्हा भिंगार हेच महत्त्वाचं व्यापाराचं केंद्र. म्हणजे आज भिंगार एक जो छोटा भाग आहे तो आधी तिथे पनाह इस्लाम नावाचा किल्ला होता. व्यापारी तिथे थांबायचे, कारण हा सगळा व्यापारी मार्गावरचा एक महत्त्वाचा भाग होता. रस्ते इथूनच जायचे सगळे. आणि जहांगीर खान तिथे येऊन थांबला आणि वाट बघत होता की हा मलिक अहमद कधी त्याला शरण येतोय, कधी तो समोर येतो आणि त्याचा कधी तो पराभव करतोय. पण मलिक अहमद शहाणा होता, त्याच्याकडे सैन्य कमी होतं किंवा शस्त्र फारशी नव्हती, कारण नुकताच तो त्यातून बहमनी साम्राज्यातून बाहेर पडत होता. आणि अशावेळी त्यांनी ठरवलं की आपण आता डोक्यानी आपण ही लढाई जिंकायची, बुद्धीनी जिंकायची. आणि म्हणून त्यांनी काही दिवस दबा धरून शांत बसायचं ठरवलं. सध्या छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा जो रस्ता आहे, पूर्वीचा औरंगाबादचा रस्ता, तिथे या गर्भगिरीच्या डोंगरामध्ये खूप जागा लपण्यासाठी आहेत. त्या तिथे एका ठिकाणी तो आपल्या थोड्या सैन्यानिशी येऊन थांबलेला होता.
आणि वाट बघत होता की जहांगीर खान कधी त्या सगळ्या गोष्टी त्याला अनुकूल होऊन आपल्याला बेसावध झालेला शत्रू कधी आपल्या तावडीत सापडतो. 8 दिवस गेले, 15 दिवस गेले, 3 आठवडे गेले आणि मग मलिक अहमदाला जी संधी पाहिजे होती ती मिळाली. त्या जहांगीर खानाला आणि त्याच्या सैन्याला असं वाटलं की आता हा काही लढण्याच्या अवस्थेत नाही आहे, आज ना उद्या तो आपल्या शरण येणार आहे, आपल्याला आता विजय मिळणारच आहे. त्यामुळे ते लढण्याच्या अवस्थेत काही राहिले नव्हते. आणि मग ती संधी शोधत मलिक अहमदानं जहांगीर खानाच्या सैन्यावर हल्ला केला. निम्म्याहून जास्त सैन्य कापून काढलं. जहांगीर खान आणि सगळ्या प्रमुख सरदारांची कत्तल केली. जे जिवंत सापडले त्यांचे गाढवावरनं धिंड काढली. आणि हा जो विजय मिळालेला दिवस होता तो होता 28 मे 1490. निजामशाहीची, ज्याला आपण मुहूर्त म्हणूयात किंवा अहमदनगर शहराची स्थापना म्हणूयात, ती या दिवसाच्या निमित्ताने झाली. आणि नंतर मग ज्या जागेवर ही लढाई झाली तिथे मग एक महाल बांधला की जो विजयाचं आपण स्मारक म्हणूयात, विजयाचं सेलिब्रेशन म्हणूयात. तो होता कोटबाग निजाम नावाचा महाल, ज्याचं रूपांतर नंतर अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यामध्ये झालं. अच्छा, तेव्हाच तर ही जी तारीख आहे 28 मे ही आपल्या इतिहासामध्ये पुस्तकांमध्ये आपल्याला वाचायला मिळते. आणि मग तो संदर्भ घेऊन आपण स्थापना दिवस म्हणून दरवर्षी तो साजरा करायला सुरुवात केली. शहर स्थापन व्हायला नुकतीच सुरुवात झाली होती आणि 1494 अहमदनगर ही राजधानी म्हणून निजामशाहीची त्याची वेगळी निर्मिती झालेली आपल्याला बघायला मिळते. खरं म्हणजे दौलताबाद हा नगरच्या राजाला हवा होता. तो अतिशय अभेद्य किल्ला म्हणून मानला जातो, देवगिरीचा दौलताबादचा किल्ला. आणि तिथे राजधानी करणं हे सगळ्यांचं स्वप्न असतं. पण नगरचा राजा खूप हुशार होता, धोरणी होता, दूरदृष्टी त्याच्याकडे होती. आणि म्हणून त्यांनी बघितलं की जुन्नर म्हणजे शिवनेरीचा किल्ला आणि दौलताबादचा देवगिरीचा किल्ला याच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी हे ठिकाण आहे जे पुढे अहमदनगर म्हणून राजधानीचं ठिकाण बनलं. इथला सगळा भौगोलिक परिसर त्यांनी बघितला. आजूबाजूला घाट आहेत. हे घाट जर आपण ताब्यात ठेवले तर शत्रूला रोखायला आपल्याला खूप मदत मिळू शकेल. किंवा इथे पाणी जे डोंगराचं जे गर्भगिरीचं जे आपल्याला खूप मोठं वरदान लाभलेलं आहे ते पाणी साठवता येतं, ते आपल्याला व्यवस्थित वर्षभर वापरता येऊ शकेल. इथे धान्य चांगलं तयार होतं, इथे हवा उत्तम आहे. आणि हा सगळा साधू संतांचा तपश्चर्याचा साधनेचा प्रदेश आहे. आणि म्हणून त्यांनी आपली राजधानी म्हणून अहमदनगरची शहराची स्थापना केली. पुढे निजामशाहच्या ताब्यामध्ये 124 किल्ले होते. निजामशाहीची सुरुवात नगरपासून झाली. निजामशाहीची सुरुवात इथून झाली आणि पुढे विस्तार इतका झाला की आजचा महाराष्ट्र त्याचा 2/3 भूभाग हा तेव्हा अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात होता. म्हणजे कोकणापर्यंत चौल दाभोळ नावाची जी बंदरं आहेत जिथून परदेशी व्यापार व्हायचा, जहाज तिथून जायचे, किंवा वरती नर्मदा तापी हा सगळा म्हणजे आपल्या बऱ्हाणपूरपर्यंतचा भाग असेल, इकडे भीमा नदीचा भाग असेल, म्हणजे कर्नाटकच्या बॉर्डरपर्यंत साधारण हा सगळा भूप्रदेश त्याची राजधानी म्हणजे अहमदनगर होतं. आणि जवळजवळ मध्ययुगीन इतिहासाचं 16वं शतक हे अहमदनगरचं निजामशाहीचं शतक असं मानलं जातं. 100 वर्षांचा इतिहास जो घडला त्याला साक्षीदार म्हणजे आपलं अहमदनगर आहे. आता त्याला आपण अहिल्यानगर म्हणतो. तर त्या काळी मुंबई नव्हतं, त्या काळी पुणे नव्हतं, तेव्हा औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर नव्हतं. तेव्हा दक्षिण भारतामध्ये जायचं तर सगळ्यात महत्त्वाचं जे शहर होतं ते म्हणजे अहमदनगर. मोठी बाजारपेठ. मोठी बाजारपेठ होती, लष्कराची सिद्धता होती आणि दक्षिण भारताचं प्रवेशद्वार म्हणून अहमदनगर तेव्हा ओळखलं जायचं. तुम्हाला दक्षिणेत जायचं असेल तर अहमदनगरमधूनच जावं लागेल. तुम्हाला व्यापार करायचा आहे समुद्रमार्गे, अगदी दिल्लीपर्यंत जर माल न्यायचा असेल तो अहमदनगरच्या राज्यातून तेव्हा नेला जायचा. दख्खन असं तेव्हा म्हटलं जायचं. तर दख्खनचं सगळ्यात मोठं सामर्थ्यशाली केंद्र जे होतं ते अहमदनगर होतं. आणि त्याची कीर्ती इतकी पसरली होती की जगातल्या अतिशय सुंदर आणि प्रगत शहरांमध्ये अहमदनगर असा उल्लेख केला जायचा. कैरो बगदाद ही तेव्हाची सुंदर शहरं मानली जायची. आणि तिसरं शहर कुठलं कैरो बगदाद नंतर तर अहमदनगर.
असं अनेक ठिकाणी नोंदवलेलं आपल्याला बघायला मिळतं. याचं कारण असं होतं की अहमदनगर हे पहिल्या राजाच्यामुळे अतिशय सामर्थ्यशाली राज्य तर बनलंच होतं, पण हे विद्येचं केंद्र बनलं होतं. इथे जलमहाल त्या काळी तयार झाले होते. जलमहाल म्हणजे पाण्याच्या मध्ये, तलावांच्या मध्ये महाल बांधले गेले होते. डोंगरावर पडणारं पावसाचं पाणी थेंबन थेंब अडवून ते जमिनीमध्ये जिरवून साठवून त्याला चॅनलाइज करून जमिनीतून ते खापरी नळांनी प्रत्येक भागाला शहराच्या ते कसं पोहोचवता येईल असं नियोजन केलं गेलं होतं. इथे अतिशय महत्त्वाच्या अशा शस्त्रांची निर्मिती व्हायची. गनिमी काबा इथे शिकवला जायचा. इथे अनेक महत्त्वाच्या इमारती त्या काळात तयार झाल्या. इथे त्या काळी अनेक देशांमधले विद्वान किंवा तेव्हाचे जे शूर सरदार होते ते निजामशाहच्या पदरी चाकरी करण्यासाठी आले होते. एवढी सगळी कारणं होती म्हणून अहमदनगर हे अतिशय महत्त्वाचं तेव्हाचं राजकीय आणि सत्तेचं केंद्र म्हणून मानलं जात होतं. सोन्या चांदीची नाणी इथे तयार व्हायची. त्या काळी आपल्याकडे जर आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे, शहाजीराजांचे वडील मालोजीराजे, ही सगळी जी आधीची 4-5 पिढ्यांची आपण एक वंशपरंपरा बघूयात तर ती सगळी निजामशाहच्या पदरी होती. आणि अगदी पहिल्या राजापासून म्हणजे मलिक अहमदापासून ते चांदबिबीच्या मृत्यूनंतरही म्हणजे शहाजीराजांचा जो सगळ्यात आयुष्यातला महत्त्वाचा जो स्वाभिमानाचा क्षण तो म्हणजे भातोडीच्या लढाईतला विजय, ती 1624मध्ये झाली. आणि पुढे काही वर्षांनी शहाजीराजांनी निजामशाहीचा ताबा स्वतःकडे घेत हे सगळं राज्य मुघलांपासून कसं वाचवता येईल त्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैवाने सगळ्या मंडळींकडून जी काही मदत किंवा पाठिंबा मिळायला पाहिजे होता तो मिळू शकला नाही आणि निजामशाही नंतर संपली. माझं तर म्हणणं असं की स्वराज्य जे छत्रपती शिवरायांनी स्थापन केलं त्याच्या आधीचा जवळजवळ 100 वर्षांचा महत्त्वाचा कालखंड महाराष्ट्रामध्ये निजामशाही होती. आणि आणि त्याच काळात शहाजीराजे मालोजीराजे सगळे इथे होते. जिजामातांचे वडील लखोजीराव हे पण निजामशाहीमध्ये सरदार होते. आणि अशा अनेक सरदारांनी तेव्हा निजामशाहीचा जो पडता काळ होता आणि स्वराज्याच्या उभारणीचा काळ होता त्या सगळ्या काळामध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावली. शहाजीराजांनी जी मंडळी तयार केली तीच शिवरायांना स्वराज्य उभारणीसाठी कामी आली. त्यामुळे अनेक महत्त्वाची घराणी जर आपण बघितली तर ती याच निजामशाहीच्या काळात उदयाला आली होती आणि ज्यांनी स्वराज्यामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे जर निजामशाही नसती, जर इथे त्या काळात ही सगळी कर्तबगार मंडळी निपजली नसती तर कदाचित महाराष्ट्राचा दख्खनचा इतिहास कदाचित वेगळा झाला असता. म्हणून अहमदनगरची निजामशाही फार महत्त्वाची मानली जाते. तेव्हा खरं म्हणजे बहमनी राज्याचे 5 तुकडे पडले होते, 5 शकलं झाली होती. जसं निजामशाहीचं मुख्यालय अहमदनगर होतं तसं आदिलशाहीचं मुख्यालय विजापूर होतं. कुतुबशाही म्हणजे गोळकोंडा होतं किंवा बिदरला बरीदशाही होती. वऱ्हाडामध्ये इमादशाही होती, अचलपूर किंवा एलिचपूर त्याचं मुख्यालय होतं. या सगळ्या शाह्यांमध्ये सगळ्यात सहिष्णू, सगळ्यात सर्वधर्म समभाव मानणारी किंवा सगळ्यात प्रगत पुरोगामी अशा विचारसरणीची कुठली जर राजवट असेल तर ती होती निजामशाही. तर त्या काळामध्ये अनेक देशातले लोक इथे येत होते कारण इथल्या राजाला माहिती होतं की ही जी मंडळी आहेत ही अतिशय कर्तबगार आणि इथे जर ती आली आणि त्यांना जर आपण योग्य मान देऊन आपल्या दरबारामध्ये स्थान दिलं तर आपलं राज्य आपलं शहर मोठं व्हायला नक्की मदत होऊ शकेल. आणि म्हणून मलिक अंबर जो आफ्रिकेत जन्माला आलेला होता त्याचा सगळा जो पुढचा प्रवास आहे तो निजामशाहीमध्ये झालेला आपल्याला बघायला मिळतो. शाह ताहीर इराणमधून आले होते किंवा तुर्कस्तानातून ज्यांनी तोफ तयार केल्या तो रुमीखान दख्खनी आलेला होता. अनेक देशांशी आपले संबंध होते, व्यापारी संबंध होते. आपल्या भागातलं धान्य परदेशी जायचं, परदेशातले अरबी घोडे असतील किंवा बंदुकीसाठीची तोफांसाठीची दारू असेल हे परदेशातून आपल्याकडे यायचं. त्यामुळे कर्तबगार माणसं पण आली, सैन्य पण काही प्रमाणात परदेशातून इथे आपल्याला अरब देशातून विशेषतः अरब सैन्य आपल्याकडे आलं. आणि यातून असं झालं की अहमदनगरचा लौकिक सगळीकडे पसरला.
म्हणजे चांदबिबीच्या काळामध्ये तर अनेक वेगवेगळ्या देशांशी राजवटींशी तिने पत्रव्यवहार केला होता असे पुरावे आपल्याकडे आता उपलब्ध झालेत. त्यामुळे अहमदनगरची निजामशाही केवळ महाराष्ट्रापुरती किंवा आता पण फक्त अहमदनगर किंवा अहिल्यानगर जिल्ह्यापुरती जी मर्यादित धरतो तसं त्याआधी पूर्ण तर अनेक ठिकाणी म्हणजे कोकणामध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला काही ठिकाणी चौफुले दिसतील, काही ठिकाणं तुम्हाला मैलाचे दगड दिसतील. तर मैलाच्या दगडांवर तुम्हाला शिलालेख दिसतील आणि त्यामध्ये अहमदनगरच्या राजाचा किंवा निजामशाहीचा उल्लेख तुम्हाला सापडेल. कारण काय तर समुद्रमार्गे जो माल यायचा, जहाजं तिथे थांबायची बंदरावर आणि मग त्या व्यापाऱ्यांना कळायला पाहिजे ना कुठे माल पाठवायचा आहे, कुठल्या दिशेला कुठली बाजारपेठ आहे. तर त्या दगडावर त्या चतुसीमा किंवा दिशांचा उल्लेख केलेला असायचा. म्हणजे एवढं सिस्टमॅटिक नियोजन, रस्ते असतील, मैलाचे दगड असतील किंवा मलिकंबरच्या काळामध्ये शेतजमीन असेल तर कुठल्या माणसाकडे शेतकऱ्याकडे किती जमीन आहे त्याची मोजणी केली जायची. त्याची एक साखळी असायची, त्या साखळीवरून ती मापं घेतली जायची आणि त्यानुसार मग जो कर वसूल केला जायचा तो त्या प्रमाणात केला जायचा. हा अंदाजे कितवं शतक होतं सर हे? तुम्ही हे सुरुवात झाली 15व्या शतकाच्या अखेरीस. 1490ला निजामशाहीची सुरुवात झाली. निजामशाही संपली 1636. पण 16वं शतक आपण ज्याला म्हणतो म्हणजे 1500 पासून ते 1600 पर्यंतचा म्हणजे चांदबिबीचा खून झाला जुलै 1600 मध्ये आणि मग मुघलांनी अहमदनगरचा किल्ला घेतला तोपर्यंतचा काळ की याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे साधुसंत झालेले आपल्याला बघायला मिळतील. आपल्याला यामध्ये महत्त्वाचे शूरवीर पाहायला मिळतील आणि ते सगळ्या धर्मांचे. म्हणजे नावाने जरी निजामशाही ही इस्लामिक राजवट असली तरी हा राजा मूळचा महाराष्ट्रातला हिंदू होता. त्याला बाटवलं गेलं होतं ज्याचा उल्लेख मी आधी केला. त्यामुळं असं झालं की त्यांना महाराष्ट्र माहिती होता, इथली माणसं माहिती होती, इथली जमीन, इथलं शेतमान, हवामान या सगळ्यांचा अभ्यास त्यांचा होता आणि म्हणून त्यांच्यावरही जनतेने विश्वास ठेवला. त्यामुळे निजामशाह काही बाहेरून कुठल्या देशातून आलेला आक्रमक नव्हता, तो इथलाच होता. मराठी उत्तम बोलत होता, त्याला इथली संस्कृती माहिती होती, इथल्या सगळ्या गोष्टी त्याला गेल्या कित्येक पिढ्यांपासून त्याला तो जाणून होता. त्यामुळं त्याला इथे राज्य करणं सोपं गेलं आणि त्यामुळं म्हणजे पहिल्या राजाच्या ज्याला आपण मलिक अहमद निजामशाह म्हणतो त्याच्या काळामध्ये एकही अशी घटना किंवा उदाहरण आपल्याला दिसत नाही की त्यांनी अत्याचार केलेत, त्यांनी काहीतरी वाईट काम केलं आहे, त्यांनी कोणा स्त्रीची आबरू घेतली आहे, एकही उदाहरण तुम्हाला सापडत नाही. जरी या सगळ्या सल्तनती होत्या, सुलतान होते, इतरांची तुलना केली तर आपण कितीतरी चांगल्या संस्थापकानं स्थापन केलेल्या निजामशाहीत वाढलेलो आहोत आणि म्हणून नगर हे पुढे खूप मोठं झालं. म्हणजे ते फार काळ आदिलशाहीच्या मानानं लवकर संपलं असेल किंवा कुतुबशाही काही काळ आणखीन होती. पण अहमदनगरमध्ये जे काही घडलं ना ते फार महत्त्वाचं घडलं. इथे ज्या इमारती उभ्या राहिल्या, इथे ज्या ज्या पद्धतीचं एक इतिहासाचं एक चक्र फिरत गेलं, म्हणजे ज्या भूमीमध्ये मराठीशाहीची मुहूर्तमेढ रोवली गेली, जिथे स्वराज्याची बीजं रुजली गेली, त्याच भूमीमध्ये मोगलांचं पतन व्हायला सुरुवात झाली. म्हणजे शिवरायांच्या वडिलांच्या जन्माची कथा अशी सांगितली जाते की मालोजी राजांना पुत्रसंतती नव्हती म्हणून मग त्यांनी इथल्या गुजरातमधून आलेले हजरत शाह शरीफांना नवस केला. पुढे त्यांना संतती झाली आणि मग 2 मुलांची नावं त्यांनी शाह शरीफांवरून शहाजी आणि शरीफजी अशी ठेवली. शिवाजी महाराजांच्या वडिलांचं आणि काकांचं नाव शरीफजी. म्हणजे सुरुवात इथून झाली. मालोजी राजांनी श्रीगोंद्याला शेख महम्मद ते त्यांचे गुरु त्यांनी मानले होते आणि तिथे मकरंदपुरा वसवलेला होता. म्हणजे त्या काळात हिंदू मुस्लिम असा काही फार संघर्ष नव्हता. सगळे हिंदू कुठल्या तरी पिराला जायचे किंवा मुस्लिम पण हिंदूंच्या जत्रांमध्ये सहभागी व्हायचे. फार छान वातावरण होतं. किंवा हे पण जे नोकरी करायचे, सरदार जे असायचे किंवा शिपाईगिरी जे करायचे ते पण जसा पैसा मिळेल किंवा त्यांना पद मिळेल नोकरी म्हणून करायचे. ते काही कुठल्या धर्माचा राजा आहे म्हणून मी त्या धर्माचंच तिथेच माझं पुढचं करिअर करेल असं काही डोक्यात कोणाचं नसायचं. त्यामुळे मोगलांच्याकडे अनेक हिंदू होते किंवा अनेक हिंदू सरदारांच्या हाताखाली अनेक मोगलही किंवा अनेक मुस्लिम
हे पण सगळे नंतरच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांकडे सुद्धा अनेक मुस्लिम सरदार होते. हो, त्यामुळं आज जी तेढ किंवा आज मनामध्ये जो एक आपल्याला थोडासा कुठेतरी किंतु पाहायला मिळतो, त्या काळी तसं नव्हतं. एक नोकरी करायची. आजही आपण मल्टीनॅशनलमध्ये जर नोकरी करत असू तर आपण बघत नाही मालक कुठल्या धर्माचा आणि तो काय खातो आणि कुठे राहतो. आपण पगार मिळतो आपल्याला, आपण करतो. अगदी बरोबर. अगदी तसंच होतं की तुम्हाला 5,000 10,000 असं जे एक स्टेटस मिळायचं किंवा तुम्हाला जी सत्ता मिळायची, जहागिरी मिळायची, मनसबदारी मिळायची, त्याप्रमाणे त्या काळी लोक कामं करायचे. त्यामुळं असं काही मुळामध्ये नव्हतं. आणि नगरचं वैशिष्ट्य असं की नगरमध्ये तर सर्व धर्म समभाव अतिशय चांगल्या पद्धतीने रुजलेला होता. सगळ्या धर्मांची मंडळी त्या काळी नगरमध्ये आली, परदेशातली आली आणि ज्यांच्या ज्यांच्या अंगी कर्तृत्व आहे त्यांना इथे स्थान मिळालं आणि त्यांनी नगरला मोठं केलं. आणि कुणीही आपलं नाव इथे लिहून ठेवलं नाही, हे सगळ्यात मोठं. म्हणजे मी काहीतरी काम केलं आहे म्हणून तिथे माझ्या नावाचा काहीतरी शिलालेख मी लावेन किंवा नगरच्या राजांनी स्वतःच्या कबरीवर देखील त्याचं नाव लिहून ठेवलेलं नाही किंवा एवढा मोठा किल्ला बांधला. तेव्हा कॅलिग्राफी होती, म्हणजे अक्षरलेखन हा प्रकार काही नव्हता असं नाही. तेव्हा दमडी मशिदीमध्ये खूप छान तुम्हाला आयत वाचायला मिळतील किंवा बागरोजामध्ये अक्षर वाचता येतील तुम्हाला. मग त्यांना स्वतःचं नाव नव्हतं लिहिता येत का? पण त्यांनी नाही लिहिलं. नावामध्ये पेक्षा नावात काहीतरी आपण गुंतवण्यापेक्षा कर्तृत्व महत्त्वाचं, आणि तेही केवळ स्वतःच्या पायापुरतं किंवा 5 वर्षापुरतं त्यांनी बघितलं नाही. 5 शतक झाली, 500 वर्ष झाली, तरीही आज निजामशाहीतली जी चांगली कामं आहेत, मग त्यांनी बांधलेले तलाव असतील, त्यांनी बांधलेल्या खापरी नळ योजना असतील, त्यांनी बांधलेले महाल असतील किंवा हमामखाने असतील, आजही आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे उत्तमातलं उत्तम जे काही असेल ते इथे मी करणार आहे, असा एक आग्रह त्या काळी या सगळ्या मंडळींकडे होता. त्यामुळे देश कुठलाही असेल, आफ्रिकेतून कोणी आलं असेल, तुर्कस्तानातून कोणी आलं असेल, अरब देशातून कोणी आलं असेल, पण त्यांनी या शहराला आपलं मानलं आणि हे शहर मोठं करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळं मला असं वाटतं की इतर शहरांच्या तुलनेमध्ये, इतर राज्यांच्या तुलनेमध्ये अहमदनगर हे अतिशय त्या काळाच्या मानानं पुरोगामी आणि पुढे गेलेलं राज्य होतं. अनेक महत्त्वाच्या ज्या सुधारणा झाल्या, जसं मलिक अंबरच्या काळामध्ये महसुली सुधारणा झाल्या, पाणी योजनांमध्ये सुधारणा झाल्या, किंवा शिक्षणामध्ये पण आपण त्याकडे एक विद्यापीठासारखं केंद्र इथे सुरू केलेलं होतं. युद्धविद्येमध्ये आपण खूप आघाडी मिळवलेली होती, किंवा स्थापत्यामध्ये आपल्याकडे जलमाल बांधले गेले होते, संदेशवहनाची यंत्रणा आपल्याकडे होती, बरोबर. किंवा स्त्रियांमध्ये देखील चांदबिबीसारखी एक स्त्री, त्या काळी स्त्रिया तर घरातून बाहेर पडत नव्हत्या फारशा, अशा वेळी ती राज्यकारभार तिने केला, तिने मुघलांविरुद्ध संघर्ष केला, तिने या सगळ्या वेगवेगळ्या देशांशी पत्रव्यवहार ठेवला. म्हणजे हे नक्कीच प्रगत किंवा पुरोगामी राज्याचं लक्षण म्हणावं लागेल. आता सर तुम्ही विषय काढला चांदबिबीचा, सर त्यांच्याबद्दल आम्हाला काहीतरी सांगा ना. म्हणजे चांदबिबी ही नगरच्या पहिला जो संस्थापक राजा मलिक अहमद निजामशाह त्यांच्या नातवाची मुलगी. म्हणजे पहिला राजा मलिक अहमद निजामशाह, दुसरा बुरहान निजामशाह, तिसरा हुसेन निजामशाह, ज्याच्या काळामध्ये किल्ल्याची पुनर्बांधणी झाली. आणि हुसेन निजामशाहची मुलगी म्हणजे चांदबिबी. तिची आई पण काही काळ सत्ता सांभाळत होती, खुंजा बेगम तिचं नाव होतं. पण चांदबिबीने ज्या पद्धतीने शत्रूशी दोन हात केले किंवा मुघलांच्या आक्रमणाला देखील तिने तिथे थारा दिला नाही. खरं म्हणजे बाकीचे अनेक राजे उत्तर भारतातले मुघलांना शरण येत होते, पराभव पत्करत होते, मांडलिकत्व स्वीकारत होते. अशावेळी चांदबिबी खरं म्हणजे तिचा पती वारलेला होता, विधवा होऊन ती विजयनगरहून परत अहमदनगरला आली होती. आपला भाऊ इथे राज्य करत होता म्हणून तिला वाटलं की माहेरी आपल्याला आधार मिळेल. पण इथे तर फार वाईट अवस्था होती. इथलीच काही मंडळी मुघलांना जाऊन अकबराला जाऊन भेटली होती आणि म्हणत होती की चांदबिबी आता एक स्त्री इथे राज्य करते, तर तुम्हाला अहमदनगर घेणं फार सोपं होऊन जाईल. आणि अहमदनगर घेतलं तर सगळा दक्षिण भारत म्हणजे पूर्ण हिंदुस्थान मुघलांच्या ताब्यात येईल. आणि अकबरांनी मग आक्रमण करायला सुरुवात केली 1595-96 पासून. आपल्याला असं दिसतं की मग अकबराची मुलं, मग मुराद असेल, दानियाल असेल, ही सगळी मग दक्षिण भारतामध्ये आपल्याला पहिल्यांदा अहमदनगर ताब्यात घेण्यासाठी
त्यांनी खूप निकराचे प्रयत्न केले. पण चांदबिबी ठाम होती. असं म्हणतात की चांदबिबींनी सांगितलं होतं की माझी इंचभर देखील जमीन, म्हणजे महाराष्ट्राची, दख्खनची इंचभर देखील जमीन मी मुघलांना देऊ देणार नाही मी असेपर्यंत, आणि माझं नख देखील शत्रूला दिसू देणार नाही. कारण असं तेव्हा असं सांगितलं जायचं की तिचं सौंदर्य हे खूप मोठं आकर्षण होतं अकबरासाठी. ती किती सुंदर आहे, ती सतार वाजवते, ती चित्र काढते, ती कविता करते. त्यामुळे एक भुरळ पडली होती अकबराला देखील. ती काय आहे तिला बघायचं असं त्याच्या मनात होतं. पण म्हणून तिने ठरवलं होतं की शत्रूला माझं शरीराचा एक कण देखील, नख देखील मी दिसू देणार नाही. आणि अशा अवस्थेत म्हणजे निजामशाहीतले अनेक सरदार मुघलांना जाऊन मिळालेले होते. राज्य बळकवण्यासाठी फंदफितुरीचे प्रयोग सुरू होते. अशा काळामध्ये अतिशय कमी सैन्य असताना चांदबिबींनी अहमदनगरचा किल्ला लढवला. मुरादनी 4 महिने वेढा दिला नगरच्या किल्ल्याला, पण त्याला किल्ला सरळ लढाईमध्ये मिळाला नाही. मग त्यांनी खंदकामध्ये किल्ल्याच्या तटबंदीला खाली पोखरून तिथे दारुगोळा भरून सुरुंग लावून तटबंदी उडवण्याचा प्रयत्न सुरू केला. निजामशाही सैनिकांना हे समजलं की ते रात्रीतून ती दारू काढून टाकायचे, तो सुरुंग निकामी करायचे. पण 2 ठिकाणी ती दारू तशीच राहिली आणि त्याचे स्फोट झाले. किल्ल्याचा एक बुरुज उडाला, एका ठिकाणी खिंडार पडलं, आणि मग संध्याकाळची वेळ झाल्यामुळे युद्ध थांबलं होतं. पण दुसऱ्या दिवशी सगळी मुघल सेना आत येणार आणि मृत्यू आपला ठरलेला आहे हे चांदबिबीला आणि तिच्या सैनिकांना माहिती होतं. पण ती घाबरली नाही. तिने सगळ्यांना धैर्य दिलं की उद्या तर मरायचं आहे, पण आज आपण काय जे काही असेल ते आपल्या कर्तृत्वानं जोपर्यंत आपल्याला खिंड लढवता येईल तेवढी लढवूया. तिने पूर्ण लष्करी पोशाख परिधान केला. वय किती असेल सर ते? तिचं एकूण आयुष्य 50 वर्षांच्या आसपास होतं. आणि हा शेवटचा 5 वर्षांचा काळ, म्हणजे साधारण 45च्या घरात ती असावी. तर तेव्हा ती स्वतः त्या बुरुजावर येऊन उभी राहिली किल्ल्याच्या तटबंदीवरच्या. किल्ल्यात जे जे साहित्य बांधकामाचं तिला उपलब्ध झालं, जे जे लोक होते त्यांना सगळ्यांना कसाबसा धीर देत तिने आणलं. आणि ते बांधकाम, जो मधला पडलेला भाग होता, किल्ल्यात येण्याचा रस्ता तयार झाला होता, ते खिंडार तटबंदीचं तिने रात्रीतून बंद करून घेतलं. सकाळ झाली, मुराद मोठ्या उत्साहात आला, अकबराचा मुलगा, आणि बघतो तर किल्ल्यात जाण्याचा तो रस्ता बंद झालेला होता. आणि मग मुराद नामुराद होऊन, निराश होऊन तह करून त्याला परत जावं लागलं, अशी इतिहासामध्ये नोंद आहे. आणि मग काही दिवसांनी मुराद मेलाच, म्हणजे तो त्या निराशेच्या गर्दीतून बाहेर पडू शकला नाही. पुढे 4 वर्षांनी 1600मध्ये पुन्हा अकबराचा आणखीन एक जो मुलगा होता दानियाल, त्याला मोठं सैन्य देऊन पुन्हा अहमदनगरवर चाल करून जायला सांगण्यात आलं. त्याने 3 महिने वेढा दिला. किल्ला मिळत नव्हता, चांदबिबी शरण येत नव्हती. मग मुघलांनी वेगवेगळ्या कूटनीतीचा वापर सुरू केला. आणि मग निजामशाहीच्या म्हणजे नगरच्या सैनिकांना सांगायला सुरुवात केली की तुम्ही कशाला लढता, तुमची राणी चांदबिबी आम्हाला येऊन मिळणार आहे, ती आमच्याकडे येईल आणि मग तुम्ही सगळे मारले जाल, ती वाचेल आणि ती सुखरूप बाहेर पडेल. काही जणांचा विश्वास बसला, कान हलके असतात, खरंच आपली चांदबिबी शरण येणार आहे, चांदबिबी मुघलांना जाणार आहे मिळून, अशा चर्चा सुरू झाल्या. आणि त्यात एक अतिशय खरं म्हणजे निष्ठावंत होता, चांदबिबीवर अतिशय मनापासून श्रद्धा ठेवणारा हमीद खान म्हणून होता, निजामशाहीतला सरदार. त्याला जेव्हा त्याच्या कानावर पडलं तेव्हा त्याला प्रचंड राग आला, कारण त्याला ते सहन झालं नाही की आपली राणी कशी आपला विश्वास मुघलांना जाऊन मिळते. आणि मग तो रागाच्या भरात तिच्या महालात गेला आणि तिने काही बोलायच्यात एवढ्या डोक्यात त्याचा संताप शिरलेला होता की त्याने खंजीर काढला आणि आपल्याच राणीला मारून टाकलं, खून केला, आपल्याच राणीचा खून केला त्याने. जुलै 1600मध्ये ही घटना घडली. आणि मग मुघलांना जे हवं ते घडलं, मुघलांच्या ताब्यात किल्ला आला. या काळामध्ये मलिक अंबर, खरं म्हणजे ज्याचा जन्म एका हबशी कुटुंबात, निग्रो कुटुंबात आफ्रिकेमध्ये झालेला, तिथे त्या काळी फार मोठ्या प्रमाणात मुलांचे आणि महिलांचे बाजार भरायचे. म्हणजे आपण भाजी विकत आणतो ना, तशी 10-5 रुपये देऊन माणसं विकत घ्यायची, मग काही घरकामासाठी वापरायची, काही वेगवेगळ्या
लष्करासाठी असेल किंवा वेगळ्या उद्योगासाठी म्हणून या माणसांचा वापर करायचा. तसं एका मुलाला आफ्रिकेतून विकत घेतलं होतं एका बगदादच्या व्यापाऱ्यानं. त्याच्याकडून नगरच्या चंगेज खान नावाच्या सरदारानं त्याला त्याच्याकडून विकत घेऊन पुन्हा भारतात आणलं आणि नगरमध्ये आपल्या घरात घरकामासाठी त्याला ठेवलं. जिथे आता जुनं कोर्ट आहे आपलं कोर्ट गल्लीमध्ये, ती पण फार जुनी इमारत आहे. चंगेज खानचं तो महाल होता. त्याच महालामध्ये हा मलिक अंबर लहानाचा मोठा व्हायला लागला. पण तो हुशार होता. नुसती घरकामं करत बसण्यापेक्षा त्यांनी मालकाकडून पाहून पाहून काही गोष्टी आत्मसात केल्या. लढाईची विद्या जाणून घेतली, घोडेस्वारी करायला लागला. आणि नंतर त्याच्या मालकाच्या लक्षात आलं की हा खरंच काहीतरी अंगामध्ये काहीतरी गुण असलेला माणूस आहे. आणि जेव्हा मग चंगेज खान मेला तेव्हा त्याच्या बायकोने सांगितलं की तू आता गुलाम नाही राहिलास, तू आला गुलाम म्हणून, पण आता तू सरदार बनलेला आहेस, तू स्वतंत्र झालेला आहेस आणि तू तुझ्या मोहिमा सुरू कर. तुझ्या बळावर तुला मोठं व्हायला आता आता कोणी तुला रोखू शकणार नाही किंवा आम्ही रोखणार नाही. आणि मग मलिक अंबर काही काळ आदिलशाहीकडे जाऊन आला. चांदबीबी जेव्हा लढत होती तेव्हा तिच्या मदतीला पण आला, पण दुर्दैवाने तिचे प्राण काही तेव्हा वाचवते आला नाहीत. आणि मग असं लक्षात आलं की आता मुघलांनी सगळा महाराष्ट्र ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली. किल्ला तर गेला होता मुघलांकडे, पण सगळी निजामशाही नव्हती संपली. आणि अशावेळी मलिक अंबरनी या सगळ्या इथल्या मराठ्यांना एकत्र आणायला सुरुवात केली. मराठ्यांना सांगितलं की तुम्ही सगळेजण एकत्र येऊन लढलात तर आपण मुघलांना थोपवू शकू. मुघलांना थोपवणं हे आपण सगळ्यांनी मिळून जर एकसंधपणे लढण्याची तयारी दाखवली तरच ते साध्य होऊ शकेल. आणि मग तो 26 वर्ष चांदबीबीच्या मृत्यूनंतर 1600 पासून ते 1626 पर्यंत मलिक अंबर म्हणजे मलिक अंबर आफ्रिकेतला लढला आपल्यासाठी. नाव निजामशाहीचं, लढणारे सगळे मराठे म्हणजे जास्त करून, आणि भूमी महाराष्ट्रातली दख्खनची, असं तेव्हा ते सगळं चित्र होतं. आणि त्यांनी तेव्हा दख्खनचं पर्यायाने महाराष्ट्राचं मुघलांपासून रक्षण केलं 26 वर्ष. आणि त्याचं मोठेपण असं की त्यांनी गनिमी कावा सगळ्यांना शिकवला. गनिमी कावा जसा कमी सैन्य असताना अक्कलहुशारीने शत्रूला खिंडीत पकडायचं आणि विजय मिळवायचा, हे जे शिवरायांनी खूप मोठ्या प्रमाणात हे तंत्र वापरलं ते सगळं मलिक अंबरच्या काळामध्ये इथल्या मराठ्यांना अवगत झालं. आणि मग खऱ्या अर्थानं मी आधी जसं म्हणालो की स्वराज्याचा जो पाया आहे तो रचायला सुरुवात झाली. मग मालोजी राज्य असतील, पुढे शहाजी राज्य तरुण झाले. तेव्हा तर मलिक अंबर म्हातारा झाला होता, वजीर म्हणून तो सगळी सूत्र सांभाळत होता, पण लढण्यासाठी सगळी त्याची भिस्त होती शहाजीराजांवर. शहाजीराजे, त्यांचे 2 वर्षांनी लहान असलेले धाकटे बंधू शरीफजीराजे, ही सगळी मंडळी तेव्हा तरुण झालेली होती आणि ती लढत होती. पण मुघलांना असं वाटलं की आता हा म्हातारा झालेला आहे मलिक अंबर, तर आता आपल्याला निजामशाही संपवणं काही अवघड जाणार नाही. आणि म्हणून त्यांनी मिळून म्हणजे आदिलशाहीचं विजापूरचं सैन्य आणि दिल्लीचं मुघलांचं सैन्य एकत्र आलं आणि दोघांनी मिळून ठरवलं की आता निजामशाहीचा शेवटचा घास घ्यायचा. अहमदनगर शहरापासून म्हणजे आजच्या अहिल्यानगर शहरापासून एक 17-18 किलोमीटरवर मेहकरी नदीवर एक तलाव बांधलेला आहे सलाबत खानाने. तोही निजामशाहीतला वजीर होता. त्यांनी खूप कामं केली. किल्ल्याचं बांधकाम त्याच्या काळात झालं. फराबक्ष महाल असेल किंवा डोंगरावरचा जो आज आपण त्याला चांदबीबीचं महाल म्हणतो, दुर्बीण महल, हा सलाबत खानाने बांधलेला. त्यांनी पाण्याची खूप चांगली सोय केली. तर त्यांनी बांधलेला तो भातोडी पारगाव या 2 गावांमधला तलाव आणि मेहकरी नदी त्यातून वाहणारी. तर एवढं मोठं शत्रूचं सैन्य होतं मुघलांचं आणि आदिलशाहीचं की त्यांना त्यांच्या सैन्यासाठी म्हणून तो तलाव योग्य वाटला. कारण घोडे असतील, हत्ती असतील किंवा सैनिक असतील, पाणी तर पाहिजे. आणि एवढं 1,00,000-1.5 लाखाचं जर सैन्य असेल तर पाण्याशिवाय कसं राहणार ते. आणि म्हणून ते तलावाच्या खालच्या बाजूला मेहकरी नदीच्या दुतर्फ सगळं शत्रूचं सैन्य पसरलेलं होतं आणि वाट बघत होतं की मलिक अंबर कधी शरण येतो आणि निजामशाही आम्हाला संपवता येते. शहाजीराजे त्यांच्यावर सगळी जबाबदारी होती. तेव्हाही सैन्य फारसं राहिलं नव्हतं. निजामशाही हळूहळू दुबळी होत चाललेली होती. पण अशावेळी शहाजीराजांना इथला सगळा परिसर माहिती होता, भूगोल माहिती होता, कुठे डोंगर आहेत, कुठे दऱ्या आहेत, कुठे नदी आहे, कुठले तलाव भरलेले आहेत, हे सगळं माहिती असल्यामुळे त्यांनी बघितलं
की भातोडीचा तलाव पूर्ण भरलेला आहे. ऑक्टोबरचा महिना होता. काठोकाठ तलाव भरलेला आहे आणि शत्रू सैन्य खाली त्या तलावाच्या खालच्या बाजूला आहे. त्यांनी गनिमी काव्याचा वापर करत तो भरलेला तलाव, त्याची मातीची भिंत सुरुंग लावून फोडली आपल्या सैनिकांच्या मदतीनं. तलावाची भिंत दुबंगताच पाण्याचा जो मोठा लोंढा निघाला तो खाली पसरलेल्या नदीच्या दोन्ही बाजूला ज्या शत्रूच्या छावणी होत्या मुघलांची आणि आदिलशाहीची, त्यात ते पाणी शिरलं आणि झोपेमध्ये काही कळायच्या आत शत्रूचं निम्म सैन्य तर वाहूनच गेलं. सगळीकडे चिखल झाला, तोफा जागच्या आलेनात, घोडे जागचे पुढे जाईनात आणि मग शहाजीराजे, शरीफजी राजे आणि सगळ्या निजामशाहीच्या सैन्याला मोठा विजय मिळाला. दुर्दैवानं युद्ध संपता संपता फक्त शरीफजी राजे त्या लढाईमध्ये मारले गेले, शहाजीराजांचे धाकटे बंधू. पण एक मोठा विजय 1624च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये शहाजीराजांना मिळाला, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला की एवढे दोन मोठे शत्रू मुघल आणि आदिलशाही दोघे एका वेळी अंगावर आपण घेऊ शकतो आणि दोघांना पाणी पाजू शकतो, दोघांचा पराभव करू शकतो. मग आपलं राज्य का नाही स्थापन करायचं, आपलं स्वतःचं राज्य आपण नक्कीच स्थापन करू शकू. आणि म्हणून भातोडीच्या या लढाईनंतर शहाजीराजांच्या मनात स्वराज्याचं बीज पेरलं गेलं आणि म्हणून शहाजीराजांना स्वराज्य संकल्पक शहाजीराजे असं नंतर म्हटलं जाऊ लागलं. पुढे संगमनेरजवळचा पेमगिरीचा शहागड आहे, तिथे शहाजीराजांनी एक निजामशाहीतला एक लहान मुलगा होता मुर्तुजा, त्याला आणलं आणि नाममात्र त्याला तिथे बसवलं, राज्याभिषेक करून घेतला आणि निजामशाहीची सगळी सूत्र ताब्यात घेतली आणि हे राज्य स्वराज्य म्हणून आपल्याला पुढे न्यायचं आहे असा त्यांचा प्रयत्न सुरू झाला. दुर्दैवानं सगळ्यांकडून जी मदत मिळायला हवी होती, सगळे एकत्र येऊन लढायला पाहिजे होते, तसं ते घडलं नाही आणि मग निजामशाही संपत गेली आणि मग शहाजीराजांना निजामशाही सोडून काही काळ मुघल आणि मग आदिलशाहीकडे असा मग त्यांचा पुढचा प्रवास सुरू झाला. जर शहाजीराजांना इथेच जर राज्य स्थापन करता आलं असतं तर कदाचित हे शहर स्वराज्याची राजधानी बनलं असतं. छत्रपती शिवरायांचा जन्म कदाचित याच ठिकाणी होऊ शकतो, कारण त्यांचा मालोजी राजांचा एक वाडा होता, सरकार वाडा म्हणून आपल्या नगर शहरामध्ये, जिथे आता अमृतेश्वराचं मंदिर आहे. असं म्हणतात की त्यांचं सगळ्यांचं वास्तव्य इथे होतं, पण सुरक्षितता म्हणून ते शिवनेरी तेव्हा शहाजीराजांच्याच ताब्यात होता, म्हणजे तो निजामशाहीचाच भाग होता. आणि पुढे ही जहागिरीची गावं ते आदिलशाहीत गेले तरी कायम राहिली होती. म्हणजे एका अर्थाने निजामशाहीच्याच अखत्यारीतल्या शिवनेरीवर शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि जे स्वप्न त्यांच्या वडिलांचं होतं, शहाजीराजांचं होतं, ते शिवाजी महाराजांनी पूर्ण केलं. सर, चांदबिबी महाल आहे जो, त्याबद्दल असं म्हणतात की तो अर्धवट राहिलेला महाल आहे, असं काय आहे? कसं होतं? 3 मजली तो 7 मजली करायचा होता. चांदबिबी महाल आणि सुलताना चांदबिबी यांचा काही संबंध नाही. म्हणजे हा चांदबिबीने बांधलेला महाल नाही किंवा चांदबिबीची कबर पण तिथे नाही. आतापर्यंत आम्हाला वाटत होतं पण नगरच्या लोकांनी त्यांची आवडती राणी म्हणून त्या डोंगरावरच्या महालाला तिचं नाव देव केलेलं आहे. त्याचा आणि चांदबिबीचा काही संबंध नाही. चांदबिबी त्या काळामध्ये खरं म्हणजे तिचं लग्न होऊन ती विजापूरचा जो आदिलशाह, अली आदिलशाह, त्याची पत्नी, त्याची बेगम म्हणून विजापूरला गेली होती. चांदबिबीला 5 भाषा येत होत्या. तिला मराठी उत्तम येत होतं, कन्नड येत होतं, अरबी असेल, फारसी असेल. त्यामुळे तिथे गेल्यावरही, म्हणजे विजापूरला गेल्यावरही ती इतकं तिथे तिने जनतेचं प्रेम तिला मिळालं की प्रत्येक दरबारातला निर्णय तिचा पती तिला विचारल्याशिवाय करत नव्हता. चांदबिबी ही विजापूरकरांची अतिशय आवडती राणी झाली आणि राज्यकारभाराचं तिचं ज्ञान असल्यामुळं विजापूरचं लौकिक वाढवण्यासाठी तिची खूप मोलाची मदत झाली. पण दुर्दैव असं झालं की अली आदिलशाहचा खून झाला, तो मेला आणि मग तिथे पण सत्तेसाठी भांडणं सुरू झाली. त्याचा पुतण्या इब्राहिम आदिलशाह मग लहान होता तेव्हा त्याला त्याचं पालन पोषण किंवा त्याच्यावर संस्कार करणं हे सगळं काम चांदबिबीने केल्याचं आपल्याला दिसतं. आणि हा इब्राहिम आदिलशाह पुढे मोठा कवी झाला किंवा त्याला जगद्गुरू नावाची उपाधी पण मिळाली आणि त्यांनी आपलं सगळं श्रेय चांदबिबीला दिलं की चांदबिबीमुळं मी
एवढा चांगला घडू शकलो किंवा राज्यकारभार मला चांगला करता आला. तर चांदबिबीचं दुर्दैव असं की तिला मात्र विजापूर सोडावं लागलं. आदिलशाहीतून ती जेव्हा बाहेर पडली तेव्हा तिला काही जणांनी अटक करण्याचा प्रयत्न केला, काही काळ तिला तुरुंगात डांबण्यात आलं, पण ती नगरला परत आली. नगरला आल्यानंतर तिच्या लक्षात आलं की इथे गडबड सुरूच आहे. मुर्तुजा तिचा भाऊ इथे राज्य करत होता आणि मग तिने स्वतःची स्त्रियांची पलटण तयार केली. तिला लहानपणी घोडेस्वारी, शिकारीचं शिक्षण हे सगळं मिळालं होतं. उत्तम तलवार चालवत होती. तिचे अनेक पेंटिंग्स जगामध्ये आपल्याला वेगवेगळ्या म्युझियम्समध्ये बघायला मिळतात, ज्यामध्ये ती घोड्यावर रपेट करते, तिच्या मागे कुत्रे पळतात आहेत, किंवा एका चित्रामध्ये ती बंदूक घेऊन शिकार करते, किंवा मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये ती मृगया करते. तिच्या सख्यांबरोबर ती अरण्यामध्ये गेलेली आहे आणि छानपैकी काय वनभोजन आपण म्हणतो किंवा तिथल्या काही क्रीडा असतील, खेळ असतील, असं ते दृश्य रेखाटलेलं आहे. चांदबिबी ही डेक्कन आर्टमध्ये सगळ्यात लोकप्रिय अशी राणी होऊन गेली. म्हणजे अनेक ठिकाणी ज्या काही आपल्याला दख्खन आर्ट किंवा दख्खन कलम नावाचा चित्रकलेचा प्रकार दिसतो, त्यामध्ये चांदबिबीचं चित्र पाहायला मिळतं. काही चित्र तिच्या हयातीत असतील, काही नंतर चित्रकारांनी काढलेले असतील. पण चांदबिबीच्या काळामध्ये तिने खूप राजनैतिक चातुर्य वापरलं आणि मुघलांना रोखून धरण्याचा प्रयत्न केला. जे निष्ठावंत सरदार होते त्यांना तिने जवळ ठेवलं. पण दुर्दैवानं त्या काळामध्ये जो सगळा मदतीचा भाग असतो किंवा आदिलशाहीकडनं जी मदत तिला वेळेवर मिळायला हवी होती ती मिळू शकली नाही. फितुरी आणि फितुरीचा शाप जो आहे तो त्या ठिकाणी मुघलांना फायदेशीर ठरला आणि मग चांदबिबीचा मृत्यू झाला. पण हा जो महाल आहे तो बांधला सलाबत खान नावाच्या निजामशाहचा, म्हणजे तिचा भावाचा जो वजीर होता मुर्तुजा निजामशाहचा, त्यांनी तो बांधलेला आहे. सलाबत खान दुसरा असं त्याला म्हटलं जातं. आणि हा 1580मध्ये जो महाल बांधला तो कोणाला राहण्यासाठी नव्हता बांधला. तो होता दुर्बीण महल, म्हणजे टेहानीसाठी, आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी, आणि आजूबाजूला जर शत्रूच्या काही हालचाली सुरू झाल्या असतील किंवा शत्रूचं आक्रमण होणार असेल तर त्याच्या खबरा, त्याची माहिती किल्ल्यापर्यंत सांकेतिक पद्धतीने पोहोचवण्यासाठी एक मध्यवर्ती संदेश ग्रहण करण्याचं किंवा संदेश देण्याचं केंद्र म्हणून हा महाल त्यांनी बांधला होता, दुर्बीण महल. ज्याला आज आपण चांदबिबी महल बोलतो. त्यांनी सगळ्यात उंच जो डोंगर आहे नगर परिसरात, जो गर्भगृहाच्या रंगेतला शहा डोंगर आहे, त्याच्यावर त्यांनी हे बांधकाम केलं. मुळामध्ये ही जागा आहे ती अतिशय उंच आहे, म्हणजे 3080 फूट समुद्र सपाटीपासून एवढ्या उंचीवर हे महालाचं लोकेशन आहे. जर आपण भूगोलामध्ये बघितलं तर रायगडापेक्षा आणि माथेरानपेक्षा देखील चांदबिबीचं महाल समुद्र सपाटीपासून उंचावर आहे. आणि तिथे फक्त एक सैनिक जरी असला तरी तो 8 दिशांना बघू शकतो, कारण अष्टकोनी आकार आहे. 3 मजली त्याची साधारण उंची आहे. खरं म्हणजे 3 मजली आपण म्हणतो आपल्या भाषेमध्ये, प्रत्यक्षात 7 मजल्यानं इतका तो उंच आहे. अनेक जण म्हणतात की त्याला 7 मजले बांधायचे होते आणि इथून राजधानी त्याला पाहायची होती. 7 मजले आहेच आहे, कारण आता आपला एक मजला 10-11 फुटांचा असतो, तो महाल 84 फूट उंचीचा आहे साधारण. म्हणजे साधारण 7-8 मजले तर आपल्या आजच्या इमारती एवढे तिथे नक्कीच ती हाईट आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या महालाचा मगाशी तू म्हणालास की काही भाग अपूर्ण असावा, कारण असं झालं की हा सलाबत खान होता तो अतिशय कल्पक होता. त्याला जलव्यवस्थापन माहिती होतं, त्याला शहरं वसवायचं कसं त्याचं ज्ञान होतं, त्याला भूमिगत पाणी योजना कशा तयार करायच्या ते माहिती होतं, किल्ला कसा बांधायचा तेही त्याला माहिती होतं, ऑडिटोरियम कशी बांधायची. आशिया खंडातलं पहिलं ऑडिटोरियम जिथे मनोरंजनाचे कार्यक्रम व्हायचे ते या सलाबत खानांनी बांधलेलं आहे, ज्याला आपण फराह बख्श महाल म्हणतो. रणगाडा संग्रहालयाच्या अलीकडे ती वास्तू आजही आपल्याला बघायला मिळते. फराहबाग मुळात नाव फराह बख्श म्हणजे सुख देणारी वास्तू. तर एवढा पैसा या सलाबत खानाकडे आला कुठून? हे आपल्याकडे काही जण असतात ना की त्यांना नाही त्या शंका येतात की एवढी कामं करतो तर हा पैसा कुठून तरी यांनी गफला करून मिळवला असेल किंवा कुठून तरी
काही जण म्हणायचे की ह्याच्याकडे परीस आहे आणि लोखंडाला परीस लावलं की सोनं तयार होतं. तर हे सगळं तो करतोय आणि राजाच्या कानाशी ते लोक लागले आणि मुर्तुजाचे कान भरले की तुझ्यापेक्षा तो वरचढ होईल आणि मग तो तुझी जागा घेईल, म्हणजे तुला काढून टाकेल आणि गादीवर तो बसेल सलाबत खान, असं त्या राजाला सांगायला सुरुवात केली. राजा तेव्हा अशा अवस्थेत होता की मद्यपान करायचा, त्याच्याकडे पैसा भरपूर आला होता, त्यामुळे बाकीच्या सगळ्या अय्याशीच्या सवयी त्याला लागल्या होत्या आणि त्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांनी सलाबत खानाला वजीर पदावरून काढून टाकला. आणि मग सलाबत खान जो तसा वयोवृद्ध झाला होता, कामं खूप केली होती, तो प्रचंड निराश झाला की असं एवढं या राज्यासाठी करू नये, शेवटी जर अशी वेळ येत असेल तर कशासाठी जगायचं. आणि मग त्यांनी विषाचे प्याले भरले, स्वतःसाठी एक विषाचा प्याला आणि त्याच्या 2 बेगमा होत्या, दोघींसाठी 2 प्याले भरले आणि आयुष्य संपवायचं त्यांनी ठरवलं. त्याची एक बायको आणि त्यांनी दोघांनी विषाचे प्याले घेतले आणि आयुष्य संपवलं. दुसऱ्या बायकोनी काही तेव्हा नाही विष घेतलं, त्यामुळे हे दोघे मरण पावले. आणि मग त्यांची कबर 1589 नंतर या डोंगरावरच्या दुर्बीण महालाच्या तळघरात बांधण्यात आली. म्हणजे हा काही सलाबत खानाचा मकबरा म्हणून बांधलेला नव्हता, पण शेवटची त्याची इच्छा असेल किंवा त्याने स्वतः बांधली म्हणून मग तिथे ती जिथे सैनिक थांबायचे, वादळ पाऊस कधी संरक्षणासाठी म्हणून सुरक्षित जागा म्हणून तळघरात ते लोक यायचे. मग तिथे ती कबर झाली आणि मग तो सलाबत खानाचा मकबरा म्हणून ओळखला जाऊ लागला. तर ती जी कबर आहे ती सलाबत खान आणि त्याच्या पत्नीची कबर आहे आणि वरती पूर्ण अष्टकोनी तुम्हाला टॉवरसारखी रचना दिसेल. वर जायला जिना आहे आणि तुम्ही अगदी वर गेला तर तुम्हाला 30-35 किलोमीटरचा सगळ्या बाजूचा परिसर बघायला मिळेल. मराठवाड्याचा भाग असेल, पुण्याकडून सुप्याकडचा रस्ता दिसेल किंवा इकडे इमामपूर घाटापर्यंत सगळा भाग दिसेल. आणि त्या डोंगरावरून पलीकडचा डोंगर म्हणजे आपण आता मध्यंतरी गर्भगिरीतला महादेव नावाचं एक ठिकाण सापडलं अशी बातमी आली होती. तर तिथे एक चौकी होती. पुढे आगडगावजवळ आपण आगडगावकडे जातो तेव्हा देवगावचा डोंगर आहे, तिथे एक चौकी आहे. तिथे आजही तुम्हाला एक महाल दिसेल, अष्टकोनी महाल आहे. तर तिथून संदेश घेतले जायचे, पुढे दिले जायचे. असे एकमेकांना टेकडींवरून संदेश वहनाची कधी धूर, कधी नगारा वाजवून, कधी मशाली पेटवून, कधी वेगवेगळ्या प्रकारे सांकेतिक पद्धतीने ती माहिती किल्ल्यापर्यंत, किल्ल्याचा 9 नंबरचा जो बुरुज आहे त्याच्यावरती एक टेहाळणीचा मनोरा आहे, तिथपर्यंत ही माहिती काही मिनिटामध्ये पोहोचवली जायची. जवळजवळ 100 किलोमीटरमध्ये काय काय घडत असेल हे काही मिनिटामध्ये राजापर्यंत पोहोचवलं जायचं. त्यामुळं सरळ लढाईमध्ये कुठल्याच शत्रूला नगरचा किल्ला कधी घेता आला नाही. मुळात किल्ल्याची रचना अशी की बाहेरून किल्ल्याच्या आतमध्ये काय आहे हे कळतच नाही. भुईकोट किल्ला एखाद्या बशीसारखा खोलगट भाग तयार करून किल्ल्याची तटबंदी, मग त्याचा खंदक, बाहेर पुन्हा एक मातीचा भरावासारखा भिंतीचा भाग. त्यामुळं आजही जरी आपण किल्ल्याला कितीही तुम्ही प्रदक्षिणा मारल्या, किती फेऱ्या मारल्या, तरी किल्ल्यामध्ये आत काय आहे दिसत हे बाहेरून कुठेही कळत नाही. त्यामुळे मारा करायचा तर कुठे मारा करायचा, आतमध्ये दारुगोळा कुठे आहे, आतमध्ये हत्तीशाळा कुठे, अश्वशाला कुठे, काही कळत नाही. त्यामुळे त्या काळी किल्ला मुळात दिसायचा नाही. दिसला तरी आक्रमण करायचं असेल तर तोफा खूप लांब पल्ल्याच्या लागायच्या, कारण छोट्या तोफा असेल तर त्या गोळ्यांचा मारा फक्त भिंतीवरच व्हायचा, आतपर्यंत ते गोळे जातच नसायचे. त्यामुळे हा किल्ला अभेद्य किल्ला किंवा कोणी जिंकू न शकलेला किल्ला असं मानलं गेलं होतं. तर आज तो किल्ला लष्कराकडे आज हा किल्ला लष्कराकडे. पण नगरचा जो इतिहास आहे हा चांदबिबीशी जास्त जोडला गेल्यामुळे मग त्या डोंगरावरच्या महालाला देखील चांदबिबीचा महाल असं लोक नंतरच्या काळात म्हणायला लागले. बरीच वर्ष तिथे काहीच नव्हतं. तिथे मग नाही ते उद्योग, कधी मग दरोडेखोर, कधी लुटारू, कधी अशी मंडळी त्याचा वापर करायला लागले. पण त्याचं बांधकाम इतकं अप्रतिम आहे, आर्किटेक्चरल जर आपण त्याचं सौंदर्य बघितलं किंवा टेक्निक बघितलं बांधकामाचं, तर अद्वितीय अशी रचना आहे. 1580 पासून आत्तापर्यंत म्हणजे 2025 पर्यंत एकही तिथला चिरा जागचा हल्लेला नाही. उत्तम चुन्यामध्ये एवढ्या डोंगरावर हे बांधकाम करणं सोपं नव्हतं. तिथे जर तुम्ही बघाल तर तिन्ही मजल्यांवरच्या फरशीचा उतार 360 डिग्रीमध्ये असा त्याला खाली उतार दिलेला आहे. म्हणजे ढग आत येतात पावसाळ्यात,
पाऊस पडतो, पाणी येतं आतमध्ये, पण ते निथळून जाण्यासाठी आपोआप ती रचना अशी केलेली की किती पाणी जरी आत आलं तरी ते काही मिनिटामध्ये निथळून जाईल आणि इमारतीला कुठे धोका उत्पन्न होणार नाही. किती वादळ होतील, किती भूकंप झाले असतील, इमारतीला कुठेही डंक लागलेला नाही. अशी इमारत बांधणं की जी 400 वर्षापेक्षा जास्त काळ अगदी खंबीरपणे उभी आहे, हे निजामशाहीचं स्थापत्य कलेचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. त्या काळी तर रस्ता नव्हता. हा रस्ता अलीकडे झाला आहे, 30-1 वर्षात हा रस्ता झालेला आहे. पूर्वी रस्ता नव्हता. पाणी कसं नेलं असेल बांधकामासाठी. एवढं मोठं बांधकाम आहे, खाली मोठा चौथरा आहे, त्याच्या खाली एक वीरभद्राचं मंदिर आपल्याला, आपण जेव्हा पाथर्डीकडनं येतो तेव्हा ते मंदिर दिसतं. तर हे सगळं बांधकाम करण्यासाठी एवढे लांबून दगड, एक एक दगड 1000-2000 किलो वजनाचा आहे. मोठी मोठी शिळा असते ते तुळई, त्या आणायच्या कशा, म्हणजे आपण पिरॅमिडचा अभ्यास करतो की हे कसं बांधलं असेल. मला वाटतं आर्किटेक्ट्स, इंजिनियर्सनी चांदबिबी महाल कसा बांधला असेल, त्यासाठी कुठलं तंत्र वापरलं असेल, याचाही अभ्यास करायला पाहिजे. कारण पाण्याशिवाय तर चुना भिजवता येणार नाही. त्यांनी दगड कशी नेली असतील बरं? तर तेच ना, कारण रस्ताच नव्हता. तर तेव्हा एकतर बैल असायचे, घोडे असायचे, हत्ती असायचे, तर त्याच्या खाली ओंडके टाकले जायचे किंवा दगडी चाका असायचे, त्याच्यामध्ये मोठा दगड, ती शिळा ठेवली जायची आणि मग ते हळूहळू पुढे पुढे सरकवलं जायचं. म्हणजे अतिशय कष्टसाध्य असं ते काम होतं. पाणी वर नेणं हे तर आणखीन खरं म्हणजे चमत्कार वाटावा असा तो प्रकार होता. कारण त्याला स्टेप अप स्टेप डाऊन करून ते पाणी हळूहळू सायफन पद्धतीने वर नेलेलं आहे. तिथे अवतीभोवती तुम्हाला 3 तलाव दिसतील आणि जेव्हा तुम्ही त्या सलाबत खानाच्या कबरीकडे तळघरात जाता तेव्हा 2 कोनाडे तुम्हाला दिसतील आणि एका कोनाड्यात पाण्याचा नळ आलेला आहे, म्हणजे पाण्याचं आउटलेट तुम्हाला दिसेल. म्हणजे एवढ्या उंचावर हे पाणी कसं खालून नेलं असेल हे आजच्या इंजिनियर्सला पण नीट कळणार नाही किंवा ते साध्य ते करू शकणार नाही. तर त्या काळी नगरमध्ये हे जे पाण्याचं व्यवस्थापन होतं, जगामध्ये त्याला करेज किंवा कनात सिस्टीम असं म्हटलं जातं. काही मोजक्या देशांमध्ये, ग्रीसमध्ये, रोममध्ये, इराणमध्ये, काही भागामध्ये या पद्धतीने आजही पाण्याचा वापर होतो. म्हणजे डोंगरावर पाणी पडलं की ते तिथेच साठवायचं, जिरवायचं, मग तिथून तो सोर्स वापरायचा आणि मग जमिनीखालून टनेल काढून ते पाणी शहरापर्यंत किंवा शेतीपर्यंत वेगवेगळ्या दिशांना ते नेलं जायचं. नगरमध्ये 15 खापरी नळ होते. म्हणजे डोंगरावर पडणारा एकही थेंब वाया जाऊ दिला जात नव्हता. आणि आजही हे पाणी काही ठिकाणी पावसाळ्यामध्ये तुम्हाला जमिनीखालून येताना दिसेल. आपल्याकडे भिस्त बागेमध्ये किंवा आपल्याकडे मिस्किन मळ्यामध्ये, आपल्याकडे दिल्ली दरवाजाच्या बाहेर, नालेगावमध्ये किंवा पूर्वी जे कारंजी होती, 12 तोटी कारंज, 16 तोटी कारंज, चौपाटी कारंज, आनंदीबाई कारंज, ते सगळे जमिनीखालून आणलेले नळ होते आणि तिथे त्याचे उसासे होते. तिथे नळाची कोंडाळी होती. कारंजी म्हणजे हौद असायचा, मग जनावरांना तिथे पाणी प्यायला मिळायचं, लोक पाणी भरायचे. जिथे आता माळीवाडा वेस आहे त्याच्या मागच्या बाजूला मंदिराच्या अलीकडे खूप मोठं कारंज होतं. नंतर ते कारंज बुजवण्यात आलं, मग मंदिराचा सगळा परिसर तो विकसित झाला. पण आजही जर यंत्र आणून तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला खाली पाण्याचा मोठा साठा दिसेल. किंवा चौपाटी कारंज, आज इथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा आहे, तिथे कारंज होतं आणि आजही त्याच्या खालून पाण्याची खापरी नळ योजना गेलेली आहे. नालेगावमध्ये हिरवे गल्लीमध्ये भवानी पंतांचा वाडा आहे, आजही आहे. पोद्दार तिथे राहतात, त्यांचेच वंशज. त्यांच्या घरामध्ये कितीतरी वर्ष त्या खापरी नळाचं पाणी येत होतं. मी ते पाहिलेलं प्रत्यक्ष. आणि तेव्हा खापरी नळाचं पाणी ज्यांना मिळतं त्यांना नगरपालिकेला कर आकारायची परवानगी नव्हती. यांना पाणीपट्टी माफ, कारण हे पाणी पूर्वीपासून यांना मिळतं आहे. तर नगरपालिकेने काही दिलेलं नाही म्हणून त्यांना तो कर आकारला जात नव्हता. त्यांची नावं आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर नगरमध्ये जगातले अतिशय उत्तम इंजिनियर्स, उत्तम कारागीर, उत्तम तंत्रज्ञ, जसं मुलुख मैदान, मलिके मैदान तोफ, जगातली आजही एवढी अवाढव्य तोफ दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळत नाही. 55 टन वजनाची तोफ, 14 फुटांपेक्षा जास्त लांब, 4 फूट एवढा घेर असलेली, एखादा माणूस आतमध्ये जाऊन बसू शकेल एवढा तोफेचा गोळा. आणि कितीही ऊन असलं, किती तापमान झालं तरी तोफ मात्र थंडगार राहणार. भर दुपारी 12-1 वाजता हात लावली तरी बर्फासारखी ती थंड असते.
ही तोफ आज विजापूरच्या किल्ल्यावर आहे, मलिके मैदान किंवा मुलुख मैदान. ही तोफ नगरमध्ये तयार झाली 16व्या शतकामध्ये. आणि अशा लहान मोठ्या 1,500 तोफा नगरमध्ये तयार झाल्या, ज्या वेगवेगळ्या किल्ल्यांवर आजही आपल्याला बघायला मिळतात. बांगडी तोफ, कलाल बांगडी आपण जिला म्हणतो, ती मुरुड जंजिऱ्याच्या किल्ल्यावर आहे. काही सिंहगडावर, रायगडावर किंवा सिंहगडावर आपल्या दौलताबादच्या किल्ल्यावर देखील आपल्याला बघायला मिळतात. तर एवढा उत्तम कारखाना तोफा तयार करणारा नगरमध्ये होता. एवढं प्रचंड 55 टन वजन, म्हणजे 55 टन धातू वितळवायचा आणि एकसंध तो त्या साच्यामध्ये ओतायचा. सोपं काम नव्हतं. आजही कुठल्याही फाउंड्रीवाल्याला विचारा की अशी तोफ आम्हाला 55 टनाची कुणीही तयार होत नाही. किंवा अनेक इंजिनियर्सला सांगितलं गेलं की आम्हाला चांदबिबीच्या म्हणजे सलावत खान मकबऱ्यासारखं हॉटेल बांधायचं आहे अष्टकोनी दगडामध्ये. तर त्याच्या ज्या कैच्या आहेत किंवा त्याला जो उतार दिलेला दगडामध्ये, त्याचा जो घुमट आहे, तो कुठल्या इंजिनियरला ते लगेच हो नाही म्हणणार. किती पैसे दिले तरी अशी कामं आज होऊ शकत नाही. हे निजामशाहीच्या तेव्हाच्या स्थापत्यशैलीचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल.